आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे। यात गाळ्यांसह आरओ, फिल्टर वॉटर, रस्ता काँक्रिटीकरण आदी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे। शेतकरी हितासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ अशी प्रतिक्रिया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। या प्रसंगी आमदार कुणाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक गुलाबराव कोतेकर, संचालक महादेव परदेशी, संचालक ऋषी ठाकरे, संचालक योगेश पाटील, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, गंगाराम कोळेकर यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास कामांची भूमिपूजन आज या ठिकाणी चेअरमन, त्यांचे संचालक मंडळ आणि सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये केलं। बऱ्याच दिवसांपासून बाजार समितीला एक नवीन कामांची आणि नवीन लुकची आवश्यकता होती, ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची गरज आहे। या संपूर्ण बाजार समितीला भूमिगत गटारी करण्याची आवश्यकता आहे। फार मोठा गुरांचा बाजार आपल्या धुळे कृषी बाजार समितीमध्ये भरतो। या गुरांच्या बाजाराला सुद्धा अनेक सोयीसुविधा देण्याची आवश्यकता होती। हे सर्व करण्याचं काम आणि त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी येतात त्यांचा माल घेऊन, त्या सर्वांना अत्यंत स्वच्छ आरोचं पाणी देण्याकरता एक मोठा वॉटर फिल्टरचा प्लांट, अशा विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं आहे। मला असं वाटतं की बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता 4-5 महिने झाले आहेत, परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण बाजार समितीमध्ये विकास झाला पाहिजे आणि या बाजार समितीचा कायापालट करून आपण या बाजार समितीमध्ये एक चांगलं शेतकऱ्यांना वातावरण निर्माण केलं पाहिजे, याकरता हे संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे। त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय की आज या कामाला सुरुवात झाली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन आज या ठिकाणी चेअरमन, त्यांचे संचालक मंडळ आणि सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये केलं। बऱ्याच दिवसांपासून बाजार समितीला एक नवीन कामांची आणि नवीन लुकची आवश्यकता होती, ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची गरज आहे। या संपूर्ण बाजार समितीला भूमिगत गटारी करण्याची आवश्यकता आहे। फार मोठा गुरांचा बाजार आपल्या धुळे कृषी बाजार समितीमध्ये भरतो। या गुरांच्या बाजाराला सुद्धा अनेक सोयीसुविधा देण्याची आवश्यकता होती। हे सर्व करण्याचं काम आणि त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी येतात त्यांचा माल घेऊन, त्या सर्वांना अत्यंत स्वच्छ आरोचं पाणी देण्याकरता एक मोठा वॉटर फिल्टरचा प्लांट, अशा विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं आहे। मला असं वाटतं की बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आता 4-5 महिने झाले आहेत, परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने या संपूर्ण बाजार समितीमध्ये विकास झाला पाहिजे आणि या बाजार समितीचा कायापालट करून आपण या बाजार समितीमध्ये एक चांगलं शेतकऱ्यांना वातावरण निर्माण केलं पाहिजे, याकरता हे संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे। त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय की आज या कामाला सुरुवात झाली। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।